नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेशाची संपूर्ण भारतामध्ये 1021 स्थानं आहेत. या स्थानांची महती काय आहे, त्याची स्थापना कोणी केली, त्याचं रक्षण आणि आज संवर्धन कोण करतं, ह्याविषयी संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला ह्या मालिकेमध्ये देत आहोत. आज आपण पुणे जिल्ह्यातील गणेश स्थानांची माहिती घेणार आहोत. या ठिकाणी पहिलं स्थान आहे ते म्हणजे बाबूजी नाईकांचे सिद्धिविनायक मंदिर, बारामती शहर. श्रीमंत बाबूजी सदाशिव नाईक बारामतीकर यांनी बारामती उभी केली. त्याआधी या ठिकाणी कसबा पेठ भाग होता आणि या परिसराला भीमथडी असं म्हणलं जाई. इसवी सन 1743 मध्ये बारामती गावाची जहागिरी या घराण्याला दिली गेली. या मंदिराची स्थापना 1747 नंतर बाबूजी नाईक यांनी आपल्या सुनबाई भिवबाई म्हणजेच थोरल्या बाजीरावांच्या भगिनी आणि आबाजी सदाशिव जोशी नाईक बारामतीकर यांच्या स्मरणार्थ उभं केलं. याचं स्वरूप दृष्टांत गणपती असं मानलं जातं. उत्तराभिमुख मंदिरातील हा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा कमल चक्राधिष्ठित आहे. श्रींचं रूप खूप साजिरं आहे, छानसं आहे. अर्ध पद्मासनात बसलेला आहे. दोन्ही बाजूला सिद्धी बुद्धी आहेत. त्यांची मुद्रा नृत्य आविष्काराप्रमाणे आहे. श्रींच्या डाव्या हातात मोदक तर उजव्या हातात जपमाळ आहे. वरील डाव्या हातामध्ये कमल पुष्प तर उजव्या हातात परशु आहे. 38 सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती गारेची असावी. सिद्धी बुद्धी आणि श्री सिद्धिविनायक एक संध कोरलेल्या आहेत. केकावलीकार मोरोपंत कवी या श्री गणेशाच्या मंदिरात नित्य बसत असत. त्यांना या श्री गणेशाचे सिद्ध वरदानच लाभले होते. त्यांना याच गणपती मंदिरात आर्यास फुरल्या. श्री पुष्टीपती गणपती, सुपे, तालुका बारामती. श्री क्षेत्र मोरगाव पासून 13 किलोमीटर. श्री क्षेत्र मोरगाव या ठिकाणी पूर्वेकडील द्वार हे भगवान श्री विष्णूंचं आहे. विष्णूंच्या सर्व अवतारांमध्ये श्रीकृष्ण हे सर्वतोपरी श्रेष्ठ अवतार मानतात. श्रीकृष्णाची उपास्य देवता अर्थात पुष्टीपती श्री गणेश. श्रीकृष्णांनी याची स्थापना केली. आज ते स्थान सुपे या नावानं प्रसिद्ध असून या गावामध्ये पुष्टीपती गणेशाचं मंदिर आजही आहे. ही पुष्टीपती गणेशाची मूर्ती मध्यंतरी भूमीत गडप झाली होती. ती 400 वर्षांपूर्वी श्री मयुरेश प्रभूंच्या इच्छेनुसार पुन्हा प्रकट झाली. देशपांडे घराण्यातील भाग्यवंत स्त्रीला दृष्टांत झाल्याप्रमाणे घरामागे खणायला सुरुवात केली. अगदी पाणी लागेपर्यंत खणलं तेव्हा श्री गणेशाची मूर्ती मिळाली. तिची प्रतिष्ठापना प्रसिद्ध साधू श्रेष्ठ महागणपत नामलाश्रम क्षेत्र निवासी श्री निरंजन स्वामी महाराज यांच्या करवी झाली. श्री निरंजन स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात ठिकठिकाणी 11 गणपतींची स्थापना केली. सध्याची मूर्ती 45 सेंटीमीटर उंच आणि 75 सेंटीमीटर रुंद आणि अत्यंत सुंदर आहे. या मूर्तीची पूजा घराच्या पूजेप्रमाणे नेहमीच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने होते. श्री गया गणेश पांडवेश्वर, तालुका पुरंदर. पांडवेश्वर हे स्थान पुरातन पांडवकालीन आहे. या स्थानाजवळ श्री गया गणेश असून त्या ठिकाणी श्री गणेश योगींद्राचार्य महाराज पीठाधीश योगींद्र मठ मोरगाव हे काही काळ राहिलेले होते. 18 श्री गणेश पदे असलेली शिला पांडवेश्वर मंदिराच्या श्री गया गणेश मंदिरात आजही आहे. या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर इतरत्र कुठेही पिंडदान करत नाहीत. मूल गया या ठिकाणी उत्पन्न होऊन नंतर श्री गणेश कृपेनं उत्तरेकडे जाऊन प्रसिद्ध झाली अशी कथा आहे. सरदार पुरंदऱ्यांचा गणपती, सासवड, तालुका पुरंदर. आबाजी पंत पुरंदरे या शिवशाहीतील कर्तबगार पुरुषाकडे पुरंदर किल्ल्याची सबनिशी होती. त्यांनी सासवडला कऱ्हातीरी आपला वाडा बांधला. त्याआधी हे श्री गणेशाचं मंदिर उभं केलं. साधारणतः 300 वर्षांपूर्वी या गणेशाची स्थापना केली. श्री मूर्ती अतिशय सुंदर, शूरपकर्ण, उंची 98 सेंटीमीटर, डावी मांडी घातलेली, उजवी मांडी उभी, उजवा खालील हात मांडीवर तर डाव्या हातात मोदक,
वरच्या उजव्या हातात अंकुश तर डाव्या वरच्या हातात पुष्प आहे. 15 ते 20 सेंटीमीटर उंचीच्या 2 मूर्ती श्रींच्या दोन्ही पायांकडे ठेवलेल्या आहेत. त्या मुख्य मूर्तीप्रमाणेच भासतात. गर्भगृहाच्या श्री गणेश पट्टीवर चतुर्भुज गणपती नृत्य करीत असल्याच्या आविर्भावात आहेत. सासवडला सोपान देवांची समाधी आहे. 700 वर्षांपूर्वीचं हे दिव्य स्थान जागृततेचा आजही प्रत्यय देतं. सासवड पुण्यापासून 2 तासांवर आहे, तर जेजुरी गडापासून 20 मिनिटांवर, तर पुढे पाऊण तासावर मोरगाव हे श्री मयुरेश्वराचं स्थान आहे. श्री गिरिजासुत गणेश महाजनांचा गणपती शंकरपुरा पेठ जुन्नर. जुन्नर शहरात महाजनांचा श्री गणेश या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे. महाजन घराण्याचे एक श्री गिरिजात्मक निस्सीम भक्त होते. वयपरत्वे त्यांना लेण्याद्रीला जाणे जमत नव्हते. त्यामुळे श्री गणेश कृपेनं दिलेल्या दृष्टांताप्रमाणे जवळचीच एक भली थोरली भिंत खोदताच ही मूर्ती त्यांना आढळून आली. अंदाजे 150 वर्षांपूर्वी हे पश्चिमाभिमुख मंदिर उभं केलं असावं असं मानतात. जोशी यांचे गणपती मंदिर, रविवार पेठ, जुन्नर. पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गावापासून 17 किलोमीटर वर जुन्नर बसलेलं आहे. जोशी नावाचे एक गाणपत्य श्री गिरिजात्मकाच्या दर्शनाला न चुकता जायचे. पुढे पुढे वयोमानाप्रमाणे लेण्याद्री पर्वत चढणं त्यांना शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी श्री गणेशाची करुणा भागली. त्यांना दृष्टांत होऊन त्यांच्या मळ्यात श्री मूर्ती सापडली. त्यांनी त्या ठिकाणी एक छानसं मंदिर उभं केलं. मूर्ती काळ्या पाषाणातली आहे. छान दगडी महिरप असलेल्या घुमटी वजा मंदिरात चतुर्भुज श्रीमूर्ती 40 सेंटीमीटर उंचीच्या आसनावर स्थानापन्न आहेत. डाव्या हातात मोदक, उजवा हात सोंडेजवळ आहे. वरच्या डाव्या हातात त्रिशूल आहे, तर उजव्या हातातील शस्त्र ओळखता येत नाही. मूर्तीला डोळे, बेंबी आणि गंध सोन्याचे बसवलेले आहेत. नवसाला पावणारा हा श्री सिद्धिविनायक 350 वर्षांपूर्वीचा आहे. लाकडी बांधणीचा सभामंडप आणि दगडी बांधणीचा रेखीव गाभारा असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार मार्च 1999 मध्ये झाला असावा असं मानतात. नाणेघाटातील गणपती, घाटघर, जुन्नर. सातवाहन घराण्यातील नागनिका या महाराणीचा नाणेघाटात शिलालेख आहे. 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांनी प्रचंड डोंगर फोडून बनवलेला नाणेघाट हा प्राचीनतम व्यापारी मार्ग हिंदुस्थानला सुवर्णयुग प्राप्त करून देणारा होता. मध्ये खिंड, उजव्या हाताला जकातीचा दगडी रांजण, तर डाव्या हाताला डोंगरात कोरलेल्या ओबडधोबड आकाराच्या खबदाडीत सुस्थापित असलेले श्री मंगल मूर्ती मोरया आणि मधून जाणारी दगडी पायवाट. अशा पार्श्वभूमीवर दगडी रांजणाच्या समोरच्या बाजूला असलेला श्री गणेश गुहेतला श्री गणपती हा केव्हापासून इथे आहे हे अज्ञातच आहे. पुढील गणेश आहेत श्री खडकेश्वर गणेश, राजगुरुनगर. भीमा नदीवर पूल संपताच खालच्या बाजूला श्रींचं हे स्थान आहे. एका प्रचंड खडकात उमटलेले ओंकार ब्रह्मच असावेत. हे ठिकाण फार जुनं असून त्याविषयी कोणाला काहीही सांगता येत नाही. खडकावरील श्री गणेश दृश्यमान होणाऱ्या भागाला शेंदूर लेपन करण्यात आलं आहे. 53 सेंटीमीटर उंच तर 90 सेंटीमीटर रुंद असं पसरलेलं हे श्रींचं ध्यान अतिशय सुंदर दिसतं. पुढील गणेश आहेत लिखिते गणेश मंदिर, राजगुरुनगर. राजगुरुनगर गावातच लिखिते गणेश मंदिर हे अजून एक गणेश स्थान आहे. एका छोट्याशा घुमटीत गणेश मूर्ती असून हे स्थान बरच जुनं असावं. मंदिराबाहेर चौथऱ्यावर मूषक आहेत. या ठिकाणी असलेला पिंपळ फारच जुना आहे. श्री बकुळेश्वर गणेश, राजगुरुनगर. या ठिकाणी श्री सिद्धेश्वर देवस्थान फारच प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे. या मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला एक बकुळ वृक्ष असून त्याच्या बुंध्यात श्री गणेश प्रकटलेले आहेत. श्री बकुळेश्वर गणेश हे 1.50 मीटर उंचीचे असून यांच्या उजव्या हातातील भाग ओंकार स्वरूप भासतो. शिळा गणेश, राजगुरुनगर. श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर भागीरथी नावाचं कुंड आहे. भरगच्च वनराईनं झाकलेल्या या परिसराला श्री मारुती मंदिराच्या मागेच एक वैशिष्ट्यपूर्ण पाषाण दृष्टीत पडतो. त्या पाषाणाच्या एका बाजूला श्री गजाननाचं आगळं वेगळं ध्यान आहे.
श्री मूर्ती चतुर्भुज आहे. शुंडा डाव्या दिशेला वळलेली असून ती डाव्या हातात पकडलेली आहे. दोन्ही पाय उकिडवे मांडलेले असून पितांबर जमिनीवर लोळत आहे. श्री गणेशाचं हे ध्यान असलेल्या पाषाणाच्या एका बाजूला गरुड, श्री मूर्तींच्या मागच्या बाजूला घोडा, तर गरुडाच्या बरोबर मागच्या बाजूला मारुती आहेत. पुढील गणेश आहेत मोरया अर्धपीठ, वडगाव काशिमबेग, तालुका आंबेगाव. मनसर भीमाशंकर रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर घोड नदीच्या काठावर 4000 लोकवस्तीचं वडगाव काशिमबेग हे गाव आहे. या ठिकाणी गणपतीचं अर्धपीठ आहे. गावाच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरावर मंदिरामध्ये गणपतीची 4.5 फूट लांबीची सोंड आहे. ही सोंड उत्तराभिमुख आहे. या ठिकाणी स्वयंभू ते असल्याचं समजलं जातं. जुन्नर या ठिकाणी लेण्याद्रीच्या गणपतीला मोगलांनी मांसाचा नैवेद्य दाखवायला पुजाऱ्याला भाग पाडलं. त्यावेळी गणरायांनी तोंड फिरवलं आणि ती सोंड इथे आली अशी आख्यायिका सांगितली जाते. या गणेशाचं दर्शन घ्यायला पेशवे येत होते. पेशव्यांनी ब्रिटिश सरकारकडे या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी दर महिन्याला 1 रुपया देण्याची मागणी केली. ती मान्य करणारा 15 एप्रिल 1875 चा दस्त ऐवज आहे. शिवाजी स्थापित गणेश आंबवडे, तालुका भोर. भोरच्या नैऋत्येला 15 किलोमीटरवर आंबवडे या गावी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेली गणेशाची ही मूर्ती आहे. आंबवडे येथे पोहोचल्यावर धूलविरा अर्थात धूलगंगा ओढ्यावरचा पूल ओलांडून गेल्यावर श्री भडाळे यांच्या शेतात ही मूर्ती सापडली. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून 25 सेंटीमीटर उंच आहे. पुढील गणेश आहेत भोंडे गणेश मंदिर, भांगरवाडी, लोणावळा. लोणावळ्याच्या भांगरवाडी भागात इसवी सन 1900 मध्ये एक रहिवासी भोंडे यांनी लोकांच्या सहकार्यानं हे गणेश मंदिर बांधलेलं आहे. श्री मंगलमूर्ती, चिंचवड. हे एक जागृत देवस्थान आहे. थोर संत आणि गणपती भक्त मोरया गोसावी यांनी या श्री गणेशाची स्थापना या ठिकाणी केली. याच ठिकाणी त्यांनी 1655 मध्ये जिवंत समाधी घेतली. पुढे 7 पिढ्यांपर्यंत ही थोर भक्त परंपरा कायम राहिलेली आहे. या 7 पुरुषांच्या दहनभूमीतून एक गणपतीची शिरा निघत गेली. ती त्यांच्या दहनभूमीवर स्थापन केली गेली असं सांगतात. समाधीवर असलेली मोरयाची मूर्ती मांडी घालून बसलेली, सोंड उजवीकडे अशी आहे. या ठिकाणी मूर्तीला फक्त 2च हात दिसतात. श्री कोठारेश्वर, चिंचवड. याच समाधीजवळ मंगलमूर्तींचा वाडा आहे. त्याला देऊळ वाडा असं म्हणतात. या वाड्यात असलेली मंगलमूर्ती मोरया गोसावींना मोरगाव या ठिकाणी मिळालेली प्रासादिक मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील बाजूला दुसरी आणखी एक मूर्ती आहे. तिला कोठारेश्वर असं म्हणतात. 14व्या शतकात मोरया गोसावींनी मोरगाव इथे येऊन गणपतीची तपश्चर्या केली. करहा नदीतील ब्रह्मकमंडलू तीर्थामध्ये स्नान करत असताना एकदा त्यांच्या ओंजळीत तांदळा गणपतीची मूर्ती आली. त्यांनी पुढे तो तांदळा चिंचवड येथे आणला. सध्या ती चिंचवड येथील देऊळवाड्यामध्ये असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती घेऊन मोरया गोसावी पुढे माघ आणि भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोरगावी जात असत. अजूनही ही प्रथा सुरू आहे. श्री चिंतामणी, पिरंगुट, तालुका मुळशी. मूळ चिंचवडच्या देव घराण्याचीच ही शाखा पिरंगुटला स्थायिक होऊन त्यातील पुरुषांनी या ठिकाणी गणपती मंदिर 1780 च्या आसपास स्थापन केलं. या ठिकाणी श्रींची मूर्ती चिंतामणी थेऊर प्रमाणे आहे. थेऊरच्या उत्सवासाठी पिरंगुट गाव इनाम आहे. पुण्यापासून पिरंगुट 20 किलोमीटरवर आहे. पुढील गणेश आहेत श्री सत्य सनातन लवळे गणेश, लवळे, तालुका मुळशी. पिरंगुट पासून लवळे 5 किलोमीटरवर आहे. या स्थानाचा भक्तराम मल्हारींच्या 56 कटावात उल्लेख आहे. हे स्थान 500 वर्ष पुरातन असावं, कारण मोरया गोसावी 1550 च्या आसपास या स्थानावर आले होते. एका डोंगरामध्ये 60 पायऱ्या चढून गेल्यावर खडकातच हा गणपती आहे. मूर्ती बैठी असून पाय उकिडवे आहेत. दोन्ही पाय दोन्ही बाजूला, चतुर्भुज, गजमुख, लंबकर्ण,
हातात परशु, अंकुश ही देखील शस्त्र आहेत. मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिराभोवताली डोंगरातच प्रदक्षिणा मार्ग खोदलेला आहे. श्री गणेश मंदिर, आळंदी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा करायची असते. पूर्व दिशेला या प्रदक्षिणेचा आरंभ होतो. दारातून गेल्यावर लगेचच एक हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेला मंडप लागतो. यात 16 खांब आहेत. या मंडपात सकलमती प्रकाशक गणेशाची फार जुनी मूर्ती आहे. मंगल मूर्ती श्री गजाननाचं दर्शन घेऊन पुढे चाललो की लगेचच मुक्ताबाईचा मंडप लागतो. गणपती हे पेशव्यांचं आराध्य दैवत. पुण्यात असलेली अनेक गणेशस्थानं ही पेशवाई काळातली आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला. या गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये पुण्यातील पहिले 5 मानाचे गणपती आहेत. ते म्हणजे पहिला आहे कसबा गणपती, दुसरा आहे श्री तांबडी जोगेश्वरीचा गणपती, तिसरा आहे श्री गुरुजी तालीम श्री गणेश, चौथा आहे तुळशीबाग गणपती आणि 5वे आहेत केसरी वाड्यातील टिळकांचे श्री गणेश. या 5 गणपतीच्या रूपांनी पुण्याला एक आशीर्वाद लाभलेला आहे. रसिक हो, आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही श्री गणेशाच्या स्थानांची अत्यंत दुर्मिळ अशी माहिती पोहोचवत आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.